हॅलो फॅमिली, कशा आहात तुम्ही सगळे? बऱ्याच दिवसांनी व्हिडिओ अपलोड करते आहे. साधी सिंपल रेसिपी आहे, स्टार्टर आहे आणि पुलाव आहे. झटकीपट होणारा पदार्थ आहे. याच्यासाठी मी इथे अद्रक, लसूण, हिरवी मिरची, मीठ घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये, 4 वेलदोडे घेतलेले आहेत छोटे, काळी मिरी घ्यायची, लवंग घ्यायची आणि 1 स्टारफूल आणि अर्धा लिंबू. हा मेन मसाला आहे. ह्या मसाल्यामुळे खूप टेस्टी होते ही स्टार्टरची रेसिपी. अर्धा किलो चिकनमध्ये मी लिंबू, कोथिंबीर, पुदिना, हळद, मीठ घातलेलं आहे. आणि आता पॅनमध्ये पुलावची तयारी. 4 छोटे कांदे पातळ चिरून घ्यायचे, वाटलेला मसाला घालायचा, अर्धाच घातलेला आहे मी चमचा. इथे बटाटा, गाजर घातलेला आहे, 1 टोमॅटो घातलेला आहे मोठा आणि हे आता शिजवून घ्यायचं आहे झाकण लावून. आणि दुसऱ्या बाउलमध्ये मी 2 बटाटे पातळ स्लाइस करून घेतलेले आहेत. त्याच्यामध्ये हे वाटलेलं फक्त अर्धा चमचा ते वाटण घातलेलं आहे. हळद, 1 चमचा मिरची पावडर, कोथिंबीर, पुदिना आणि थोडंसं चिकन याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि अर्धे बटाटे घेतलेले आहेत. आणि आता राहिलेलं चिकन मी इथे पुलाव बनवण्यासाठी टाकलेलं आहे, कारण की माझ्या दोन्ही मुली नॉनव्हेज खात नाहीत, म्हणून मला हे असं जुगाड करावा लागतो. तर इथे मी आता स्टार्टर बनवताना हे जे मॅरिनेशन केलं आहे त्याच्यामध्ये दीड चमचा बेसन पीठ घातलेला आहे, लिंबू घातलं आहे आणि नंतर थोडंसं 1 चिमूट कलर घातलेला आहे. वाटताना आपण मीठ घातलेलं आहे, तर त्याचा अंदाज घेऊन तुम्ही मीठ घाला. आणि छान कडक तेल झालं की याच्यामध्ये आपण हे स्टार्टर तळून घ्यायचं आहे. एकीकडे पुलाव पण बनतो आहे. आता हे थोडंसं चिकन शिजलेलं आहे आणि बटाटा पण शिजला आहे. याच्यामध्ये मी हा तांदूळ घातलेला आहे, 2 वाट्या तांदूळ आहे. आणि आता याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं चांगलं आणि नंतर पाणी घालायचं आहे आणि छान भात शिजवून घ्यायचा आहे. भात एकीकडे शिजतो आहे. आता फक्त वरनं 1 चमचा तूप घालायचं. स्टार्टर पण तयार होत आहे. 35 मिनटामध्ये आपला आजचा बेत तयार आहे. स्टार्टर बघू शकता तुम्ही, खूप छान लागतं. पुलाव पण खूप मस्त सुटसुटीत झालेला आहे. मुली नॉनव्हेज खात नाहीत, त्यामुळे त्यांनाही आवडले आणि तुम्ही पण नक्की ट्राय करा. व्हिडिओ आवडल्यानंतर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.